आणि आपण पाहतोय दिल्लीमध्ये लाखो शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आज संसदेवर निघणार आहे। थेट जाणार आहोत दिल्लीत। आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत जोडले गेलेत। गजानन, काय सांगणार? शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आज संसदेवर धडकणार आहे का? अधिक अपडेट्स। नक्कीच अगदी थोड्या वेळात नागपूर दिल्लीतील रामलीला मैदानातून हा मोर्चा शेतकऱ्यांचा निघणार आहे आणि भव्य असा मोर्चा आहे। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जे पांढरपेशी समाज आहे, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, विद्यार्थी या सगळ्या शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी मैदानात उतरलेले आहे आणि जवळपास देशातल्या 200 पेक्षा जास्त संघटना एकत्र आलेल्या आहे। 3 महत्त्वाच्या मागण्या आहे। आपल्या सोबत अजित नवले आहे, महाराष्ट्राचे शेतकरी घेऊन ते या ठिकाणी आलेले आहे। सर, काय मागण्या आहे प्रमुख? मोदी सरकार म्हणतंय की आम्ही 1.5 हमीभाव ऑलरेडी दिलेला आहे, मग मागणी कसली? कर्जमाफी त्या राज्यात होत आहे, तुमची काय भूमिका आहे? 3 मागण्या प्रमुखपणाने शेतकरी करतायत। एक आहे संपूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी आहे। राज्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये कर्जमाफीचं नाटक केलं, मात्र ज्या अटी शर्ती लावल्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये, राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जी काही कर्जमाफी झाली अत्यंत तुटपुंजी झाली। लाखो शेतकरी अजूनही कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत आणि म्हणून केंद्राने हस्तक्षेप करावा आणि एकदा सबंध देश पातळीवर संपूर्ण कर्ज माफ करावं, ही मागणी आहे। दुसरी मागणी, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी सर्वंकष उत्पादन खर्च धरून म्हणजे C2 धरून उत्पादन खर्चावर 1.5 हमीभाव द्यावा, ही दुसरी मागणी आहे। सरकारने जी घोषणा केली त्याच्यामध्ये C2 प्लस 50% दिले नाही, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉस्ट धरली नाही आणि म्हणून तो अन्याय आहे। व्यवस्थित उत्पादन खर्च काढून द्यावं, अशा प्रकारची ती मागणी आहे। आणि तिसरी मागणी जी आहे की केवळ ह्या 2 मागण्यांनी होणार नाही। गावात राहणारा श्रमिक आहे, शेतमजूर आहे, रोजगार हमीचा कामगार आहे, कर्मचारी आहे, पर्यावरण आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार एक होलिस्टिक अप्रोच शेतीच्या धोरणाबद्दल घेतला जावा आणि त्यानुसार धोरण बनवावं, ही तिसरी मागणी या सगळ्या मोर्चाचा आत्मा आहे। नक्कीच या 3 प्रमुख मागण्यासाठी देशभरातले शेतकरी आले। मी पुन्हा सगळे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतोय। हे बघा, दृश्य आहे रामलीला मैदानातले आणि पहिल्यांदाच 200 पेक्षा जास्त शेतकरी संघटना एकत्र आल्या। भाषा वेगळ्या असेल, पेहराव वेगळा असेल, परंतु सगळ्यांच्या मागण्या, सगळ्यांच्या समस्या मात्र एकच आहे ना। सगळ्यांना कर्जमाफी हवी आहे, कारण की देशात राज्य कुठलंही असो शेतकऱ्यांच्या समस्या त्याच आहे। उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही म्हणून कर्जबाजारीपणा वाढला आणि त्यामुळे 1 एकर, 2 एकर, 3 एकर वाले शेतकरी 2-2, 3-3 लाखांचं कर्ज त्यांच्यावर आहे। ज्या शेतीत जगण्यासाठीच पीक होत नाही त्या शेतीतून कर्ज कसं फेडायचं, हा सगळ्यांपुढचा प्रश्न आहे। त्यामुळेच 1 वर्षाच्या मुलाला घेऊन आई या ठिकाणी कर्जमाफीची मागणी करण्यासाठी आलेली आहे, तर 70 वर्षाचे वृद्ध शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। शेतकरी गजानन या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र थोड्याच वेळात हा मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे हे आम्हाला नवलेंकडून जाणून घ्यायचंय। नक्कीच या मोर्चाचं स्वरूप काय असणार आहे नेमकं? काल 4 ठिकाणावरून लॉंग मार्च निघाले। हजारोच्या संख्येनं दिल्लीच्या 4ही दिशेनं शेतकरी चालत आले। काल प्रचंड थंडीमध्ये या रामलीला मैदानावर भर अंधारात शेतकऱ्यांनी रात्र काढलेली आहे। साधारण 70-80 हजार शेतकरी आता जमलेत। आमचा अंदाज आहे की 1 लाख किमान शेतकरी रॅली निघेल तोपर्यंत जमतील। 9 वाजता आम्ही संसदेकडे कूच करणार आहोत। रात्री 11 पर्यंत परवानगी देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे साधा तंबू आणि स्टेज सुद्धा आम्हाला रात्री उशिरापर्यंत करता आलेलं नव्हतं, पण आता ते झालंय। आम्ही संसदेकडे जाणार आहोत। संसदेच्या समोर एक अधिवेशन होईल, त्याच्यामध्ये 11 ते 2 या वेळामध्ये आमचे सगळे शेतकरी नेते ह्या 2 विधेयकांच्या बद्दल आणि शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल बोलतील। आणि दुसऱ्या सेशनमध्ये राजकीय पक्षांना आम्ही निमंत्रित केले, त्याच्यामध्ये ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, ह्या 2 विधेयक ज्यांना मान्य आहे ते सगळे देशाचे वेगवेगळ्या पक्षाचे विरोधी नेते हे त्या मंचावर येतील आणि ते त्यांच्या संदर्भातली भूमिका ही शेतकऱ्यांच्या पुढे ठेवतील। एक प्रकारे आज जी संसद होईल तिचं प्रतिरूप शेतकऱ्यांची संसद, ही संसद मार्गावर होणार आहे। हा मोठा संदेश भारताला दिला जातोय की लोकशाही चौकटीत राहून शांततामय मार्गाने शेतकरी मागतोय त्याचं म्हणणं ऐका, यासाठी ही संसद होणार आहे। नक्कीच शांततेच्या मार्गाने शेतकरी मागणं घालतायत, त्यांच्या मागण्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं या मोर्चाचं वेगळेपण असं की आर्मी, लष्करातले निवृत्त अधिकारी असो, प्राध्यापक असो, सगळे या ठिकाणी आलेले आहे। काल TV9च्या टीमनी जेव्हा लष्कराच्या निवृत्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधला ते म्हणले की या देशासाठी सीमांची सुरक्षा करणारे जवानही तेवढेच महत्त्वाचे आहे आणि देशाला अन्न सुरक्षा
सुरक्षा देणारा किसानही, शेतकरी तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जवान रस्त्यावर उतरलेले आहे आणि त्यासोबतच शहरातला पांढरपेशी समाज सुद्धा रस्त्यावर आहे. पहिल्यांदा असं होतंय की शहरातले लोक सुद्धा रस्त्यावर उतरले आणि ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर 125 कोटी जनतेचं पोट भरण्याची जबाबदारी आहे, त्या शेतकऱ्यांना जर उपासमारीची वेळ येत असेल तर या समाजानं रस्त्यावर उतरणं अपेक्षित आहे आणि ते आज दिल्लीच्या रस्त्यावर होत आहे. नक्कीच गजानन, अगदी थोड्याच वेळात हा मोर्चा संसदेवर धडकणार आहे आणि प्रत्येक याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. मात्र तुर्तास दिलेल्या बातमीसाठी धन्यवाद.